श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. शनिवारी म्हणजेच उद्या संकष्ट चतुर्थी आहे. तर तुमची साडेसाती सुरू आहे का? तर हे उपाय अवश्य करा. बाप्पा नक्की सर्व शुभ करतील. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. काही दिवसांपूर्वी गणरायाची यथोचित सेवा करून बाप्पाला निरोप देण्यात आला. त्यानंतर भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थी शनिवार 21 सप्टेंबर 2024 रोजी आहे. ही संकष्टी चतुर्थी शनिवारी आली आहे. त्यामुळे गणपती बाप्पासह शनिपूजन करणे शुभ मानले गेले आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोट्यावधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे. मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. तर कोणत्या राशींना साडेसाती सुरू आहे? प्रत्यक्षात साडेसाती येणे ही एक प्रक्रिया आहे. करावे तसे भरावे या उक्तीनुसार शनी आपल्या कर्माचे फळ देत असतो असे म्हटले जाते. विद्यमान घडीला शनी ग्रह स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत आहे. मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. शनिवारी सकाळी तसेच प्रदोषकाळी तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनिदेवाचे स्मरण, पूजन, उपासना आणि काही उपाय करावेत असे सांगितले जाते. साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरेल असे सांगितले जाते. स्वकष्टार्जित धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे. शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा. शनी बीज मंत्राचा जप दररोज करावा. विशेषतः शनिवारी अवश्य करावा. शनीची उपासना, शनी स्तोत्राचे 21 वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनी दर्शन असे उपाय सांगितले जातात. हनुमंतांचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र म्हणावे. हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनी धामाची यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.